हॅलो, व्हेरी वेलकम टू माय व्लॉग. तर आजच्या व्लॉगमध्ये मी पालक पनीरची रेसिपी दाखवते. त्याच्यासाठी लागणारं साहित्य फर्स्ट ऑफ ऑल पनीर आणि ही जी मी पेस्ट बनवून घेतली त्याच्यामध्ये 2 मोठे कांदे, एक छोटासा टोमॅटो, लसूण, अद्रक आणि 2 हिरव्या मिरच्या असं मी घातलेलं आहे. आणि 10 मिनिटे पालक जो आहे तो मी शिजवून घेतला आहे. आपण जशी पालक निवडतो तशी निवडून त्याला चिरून घ्यायचं आहे आणि 10 मिनिट उकळत्या पाण्यामध्ये मी शिजवून घेतलं. फक्त 10 मिनिटं शिजवायचं आहे. आता तेलामध्ये थोडंसं बटर टाकून मी त्याच्यामध्ये ही कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची असलेली पेस्ट टाकून घेतली. छान याला तेल सुटेपर्यंत आपल्याला वाफलू द्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे, लाल तिखट घातलेलं आहे, गरम मसाला मी घातलेला आहे आणि त्याला छानपैकी हलवून मी ठेवलेलं आहे, जेणेकरून त्याला छानसं तेल सुटेल आणि टोमॅटोचा कच्चेपणा आपल्याला जाणवणार नाही. आता जे काही पालक आपण उकडून घेतलेला आहे तर त्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला. प्रथमतः आपल्याला पेस्ट करताना बिना पाण्याची पेस्ट करायची आहे आणि त्याच्यानंतर 2 ते 3 चमचे पाणी घालून परत एकदा मिक्सरमधून फिरून अशी ही मी पेस्ट तयार केलेली आहे. जास्त पाणी आपल्याला ॲड करायचं नाही आहे. आणि हो, महत्त्वाची टिप अशी की तुम्ही जेव्हा पालक शिजवताना जे पाणी यूज केलेलं आहे तेच पाणी तुम्ही इथेही यूज करू शकता, म्हणजे ते पाणीही वेस्ट जाणार नाही. त्याच्यामध्ये मी हे पालकाची पेस्ट ॲड करून घेतलेली आहे. छानपैकी हलवून त्याला मी ठेवलेलं आहे. पालक आणि ते मसाला जो आहे आपल्याला टोमॅटो कांद्याचा तो मी खूप छानपैकी मिक्स करून घेतला आहे, ब्लेंड करून घेतला आहे. आता त्याच्यामध्ये मी शॅलो फ्राय केलेले पनीर ॲड करते. पनीर तुम्हाला हवं तेवढं तुमच्या गरजेनुसार तुम्ही ॲड करू शकता. आता ही जी भाजी केली आहे मी ते 4 ते 5 लोकांसाठी इनफ आहे. 2 पालकाच्या पेंड्या मी घेतलेल्या आहेत. झाकून ठेवायचं आहे. त्याला एक उकळी आली पाहिजे, छानपैकी पालक शिजला पाहिजे. थोडंसं ग्रीन कलरपासून ते मेहंदी कलरपर्यंत अशी भाजीला कलर येईपर्यंत तुम्ही 5 ते 10 मिनटं त्याला झाकून ठेवून शिजवून घेऊ शकता. अगदी टेस्टी आणि हेल्दी पालक पनीर तयार आहे. नक्की ट्राय करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.